शेतकरी मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक अशी अपडेट समोर आलेली आहे। जिल्हा प्रशासनाने वाशिम जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केलेली आहे आणि ही अंतिम पैसेवारी 50 पैशांच्या आत आलेली आहे। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता दुहेरी लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, यंदा खरीप हंगामात जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर अतोनात नुकसान झालेले होते। त्यातच आपल्या मंगरुळपीर तालुक्यात सर्वाधिक नुकसान नोंदविले गेले। त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष हे अंतिम पैसेवारीकडे लागलेले होते। त्यातच 1 जानेवारी 2026 रोजी जिल्हा प्रशासनाने वाशिम जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केलेली आहे आणि 50 पैशांच्या आत आलेली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांना दुहेरी लाभ मिळणार आहे। तर राज्य शासनाकडून कोणते लाभ मिळू शकतील आणि पीक विमा संदर्भात काय अपडेट आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे। तर मित्रांनो, मी अमन जबीर मोहनावाले आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर याबद्दल माहिती देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे। त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला मग सुरू करूयात आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, जर आपण आपल्या वाशिम जिल्ह्याची तालुकानिहाय परिस्थिती पाहिली तर सर्वात बिकट अवस्था आपल्या मंगरुळपीर तालुक्याची आहे। इथे सर्वात कमी म्हणजे फक्त 45 पैसे इतकी पैसेवारी लागली आहे। त्या खालोखाल वाशिम, रिसोड आणि कारंजा या तिन्ही तालुक्यांची पैसेवारी 47 पैसे आहे। तर मालेगाव 48 पैसे आणि मानोरा तालुक्याची 49 पैसे इतकी पैसेवारी जाहीर झाली आहे। थोडक्यात सांगायचं तर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 793 गावांमध्ये आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती मान्य करण्यात आलेली आहे। पैसेवारी 50च्या आत आल्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन, वीज बिलात 33.5% सूट, कर्ज वसुली स्थगिती आणि विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफी अशा 4 मोठ्या सवलती तर मिळणार आहेतच, पण आता याहीपेक्षा मोठी आणि दिलासा देणारी बातमी म्हणजे पीक विमा। मित्रांनो, सूत्रानुसार येत्या 15 जानेवारीपासून पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू होण्याची दाट शक्यता आहे। कारण नियम असा सांगतो की एकदा अंतिम पैसेवारी आणि पीक कापणीचा रिपोर्ट आला की त्यानंतर 21 दिवसांच्या आत म्हणजेच 3 आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा झालेच पाहिजेत आणि जर विमा कंपन्यांनी यात उशीर केला तर त्यांना 12% व्याजासहित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी लागेल, असे कडक निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे 15 जानेवारी नंतर आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे खुळखुळायला सुरुवात होऊ शकते। ही एक मोठी जमेची बाजू आहे। मित्रांनो, निसर्गाचा फटका बसला आहे, ते नुकसान कोणीच पूर्ण भरून देऊ शकत नाही, पण प्रशासनाच्या या निर्णयामुळे आणि येणाऱ्या पीक विम्यामुळे संसाराला थोडाफार हातभार नक्कीच लागेल आणि शेतकरी बांधवांना नक्कीच दिलासा मिळेल। तर शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपल्या वाशिम जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही 50 पैशांच्या आत आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण वाशिम जिल्ह्यातील तालुकानिहाय अंतिम पैसेवारी जाणून घेतली, सोबतच पीक विमा संदर्भातील अपडेट सुद्धा जाणून घेतलेले आहे। आता पीक विम्याबाबत बोलायचं झाल्यास पीक कापणी प्रयोग जे आहेत ते पार पडलेले आहेत आणि अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। तिकडून काही अपडेट आले तर 15 जानेवारी नंतर आपल्याला पीक विमा हा मिळू शकतो आणि जवळपास आता मिळणे निश्चितच आहे, परंतु तो कोणाला मिळतो, विमा कंपन्या शेतकऱ्यांवर काय अन्याय करते हे सुद्धा पाहणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहे। तर पीक विमा संदर्भातील काही जर अपडेट आले तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच काम करेन। त्यामुळे हा व्हिडिओ आत्ताच लाईक करून घ्या, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकन नक्की दाबा, जेणेकरून यापुढे जे व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचेल। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट जाणून घेतले। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।